नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता अक्षयकडे ती मुलगी जाताच त्या छोट्या मुलीला अक्षय म्हणतो की अगं, माझं नाव त्या मॅडमला कशाला सांगितलं तू. तर ती मुलगी अक्षयची स्वारी मागते. तेव्हा आता हसतच अक्षय म्हणतो की इट्स ओके आणि चॉकलेट देऊन ती मुलगी तेथून निघून जाते. तेव्हा आता रमा ते सगळं बघत असते आणि रमाच्या सगळं लक्षात येतं. आणि आता रमा ही छत्री धरून उभ्या राहिलेल्या अस्मितला म्हणते की हे बघ अस्मित, अक्षय सरांनी हे सगळं घडून आणलं. अस्मित म्हणतो की म्हणजे. रमा म्हणते की अक्षय सर आपला पाठलाग करून इथे आलेत आणि त्यांनीच त्या मुलीला पाठवलं होतं. ते ऐकून आता अस्मित तिकडे बघू लागतो. तर आता रमा म्हणते की तिकडे नका बघू, माझ्याकडे बघून बोला आणि हसत बोला. अस्मित म्हणतो की रमा, अगं अक्षय तुझ्यावर खूप प्रेम करतो. रमा म्हणते की मला माहीत आहे. तर अस्मित म्हणतो की मग नको ना छळू त्याला असं. रमा म्हणते की अहो, मला त्यांना छळवण्यात काहीच मजा वाटत नाही. हसतच रमा म्हणते की सुरुवात या नाटकाची ना त्यांनी केली आहे, तेव्हा याचा शेवट मी करीन. तेव्हा आपण हे नाटक असंच चालू ठेवायचं अस्मित. रमा म्हणते की असंच हसत हसत राहत. अस्मित म्हणतो की आता काय करायचं. रमा म्हणते की चला माझ्यासोबत. अस्मितचा हात धरून आता रमा ही पाणीपुरीच्या दुकानात हातगाडीवरती येते. आणि आता पाणीपुरी घेऊन प्रेमाने रमा ही अस्मितकडे बघू लागते. तर आता अक्षय लपून ते सगळं बघत असतो. प्रेमाने आता एक पाणीपुरी तयार करून रमा ही अस्मितच्या तोंडात टाकून ती अस्मितला प्रेमाने भरवते. रमा आता ती पाणीपुरी स्वतःच्या तोंडात टाकते आणि अस्मितला म्हणते की खूप मस्त आहे रे अस्मित, तू सुद्धा खाय. अस्मित म्हणतो की नको रे. तर आता रमा म्हणते की खातोस की भरू. पटकन आता अस्मित पाणीपुरी उचलून तोंडात टाकतो. अक्षय ते सगळं बघत असतो. आणि आता प्रेमाने अस्मितकडे बघत रमा ही पाणीपुरी खात असते. तर तेवढ्यात पाठीमागून सनी तिथे येतो आणि सनी आता रमाकडे बघतो. अस्मित सोबत रमा आता पाणीपुरी खाताना सनीने बघता सनी हा पाठीमागून पाणीपुरी हातात धरून तिथे येतो आणि रमासमोर ती पाणीपुरी धरत म्हणतो की घे. तेव्हा आता रमा सनीला बघते आणि रमाला मोठा धक्का बसतो. पाणीपुरी तोंडासमोर धरत सनी म्हणतो की अगं रमा राणी घे ना. तर तेवढ्या तिकडे अक्षय लपून बघत असताना तो शेजारचा मुलगा म्हणतो की अहो दादा आईस्क्रीम घ्या, नाही तर निघा इथून, इथे कशाला लपून बघताय. तर अक्षय आता समोर बघतात सनी हा तिथे आल्याचे अक्षयच्या लक्षात येते. सनी म्हणतो की अगं रमा राणी मला विसरली का, आय एम सनी आणि तुला पाणीपुरी आवडते ना, घे ना पाणीपुरी. रमा काहीच बोलत नसते. तेव्हा सनी म्हणतो ठीक आहे मी घेतो आणि पटकन ती पाणीपुरी आता सनी खाऊन टाकतो. अक्षय ते आता सगळं बघत असतो. अस्मित विचार करतो की कोण आहे हे आणि हे सगळं काय चाललंय. आणि आता अस्मितकडे रमाकडे बघत सनी म्हणतो की अगोदर तो अक्षय बावड्याला पटवलं, नंतर आपल्याला आणि नंतर हा, असे म्हणत आता सनी अस्मितच्या अवतीभोवती घिरटी मारतो आणि सनीचा पाय दगडाला लागतो आणि सनी अडखळतो. तर सनी अस्मितकडे बघतो आणि म्हणतो की तुम्हाला ढकललंस. तर घाबरतच अस्मित म्हणतो की नाही नाही. तेव्हा आता सनी हा रमाकडे बघतो. सनी म्हणतो की अगं रमा आपल्याला विसरलीस का तू. सनी म्हणतो की पोरींचं भारी असतं बरं का, एक पतंग उडवायचा तो सुद्धा कापायचा, दुसरा उडवायचा तो सुद्धा, आणि तिसराही पतंग उडवायचा आणि तो सुद्धा कापायचा. आणि आता सनी आता रमाचा हात धरतो आणि म्हणतो की चल रमा. तर आता रमा म्हणते की हात सोड माझा, तुला काही माहिती नाहीये. इकडे आता घाबरतच बोट करत अस्मित म्हणतो की हात सोडा तिचा, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करीन. तेव्हा सनी आता अस्मितकडे बघतो. इकडे आता सनी म्हणतो की अगं रमा असं काय करतेस, हा छामे आहे ना, याच्यापेक्षा आपण कैक पटीने भारी आहोत, चल. तर आता रमा हात हिसकावून सनीच्या तावडीतून हात सोडवते. तेव्हा आता सनी म्हणतो की तुला काय वाटलं हा आपल्याला मारील. इकडे आता सनी म्हणतो की थांब. आणि आता सनी अस्मितकडे बघतो आणि म्हणतो की तू आपल्याला मारणार का. घाबरतच अस्मित म्हणतो की नाही मारणार. सनी म्हणतो की मग इथून लांब व्हायचं. आणि आता इकडे लगेच सनी हा अस्मितला ढकलतो आणि अस्मित आता तोल जाऊन पडू लागताच पाठीमागून अक्षय तिथे अस्मितला धरतो. ताबडतोब अस्मित आता सनीच्या पाठीमागून येऊन सनीला धरतो आणि जोराने सनीच्या सनासन कानाखाली मारतो. सनी आता खाली पडतो आणि अक्षयला बघून सनीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सनी म्हणतो की अरे अक्षय तू आपल्याला मारतोयस, आपण काय केलं. अगोदर हिने आपल्याला तुला पटवलं, नंतर आपल्याला, आणि आता हा चाम्याला. अरे ही पोरगी काही ठीक नाहीये.
तर आता ती ऐकून अक्षय सनासन सनीच्या कानाखाली मारत असतो. इकडे आता सनीची कॉलर पकडत अक्षय सनीला म्हणतो की पुन्हा जर तू हिच्या आसपास जरी दिसला ना तरी मी तुला सोडणार नाही आणि ती माझी असे म्हणत असतानाच अक्षय थबकतो. तर सनी म्हणतो की माझी काय, बोल ना पुढे. तर इकडे रमासुद्धा विचार करते की बोला ना, मी तुमची कोण. आणि आता अक्षय सनीकडे बघत म्हणतो की रमा माझी जबाबदारी आहे. तेव्हा तिच्याकडे जर बघितलं ना तरीसुद्धा तुझे डोळे काढीन, चल निघ असे म्हणत अक्षय सनीला ढकलवतो आणि सनी तेथून निघून जातो. सनी आता पळून जाताच अक्षय आता अस्मितकडे बघतो आणि तेथून जाऊ लागतो. तर पाठीमागून रमा अक्षयला थँक्यू अक्षय सर, तुम्ही आत्ता मला वाचवल्याबद्दल असे बोलते. तर अक्षय तेथेच थबकतो. इकडे आता रेवा ही टेरेसवर आता डोके धरून बसलेली असते. तर तेवढ्याच शशिकांत तिथे येतो. इकडे आता शशिकांत रेवाकडे येत म्हणतो की अगं रेवा, काय झालंय, कसला विचार करतेस. रेवा म्हणते की मला अक्षयची खूप भीती वाटते. अक्षयची स्मृती जर परत आली, त्याला जर आठवायला लागलं तर मग माझं लग्न अक्षयशी होणार नाही. शशिकांत म्हणतो की मला सुद्धा ती भीती वाटते. मी एक काम करतो रेवा, मी अक्षयला असं काही इंजेक्शन देतो ना की अक्षयचा मेंदू सुन्न होऊन जाईल. आत्ताच मी डॉक्टरांशी बोलून प्लान करतो. तर पाठीमागून जान्हवी दरवाज्यात येऊन आता शशिकांत रेवाचे ते सगळे बोलणे ऐकते. आणि आता शशिकांत रेवाला तो सगळा प्लान सांगत असताना जान्हवी आता शशिकांतचा ते सगळा प्लान ऐकते आणि जान्हवी विचार करते की अरे बापरे, कसला प्लान चालू आहे यांचा. इकडे आता अक्षय हा रमाकडे बघत रमासमोर येतो. तर रमा म्हणते की अक्षय सर, अस्मित जरी मला वाचवायला सक्षम नसला तरी मला स्वतःला वाचवायला सक्षम आहे. तरीसुद्धा तुम्ही माझी आता जबाबदारी घेऊन मला संकटातून सोडवलं त्याबद्दल थँक्स. तर अक्षय रामाकडे बघत असतो. रमा म्हणते की इकडे काय करत होता तुम्ही. तर अक्षय म्हणतो की माझं एक काम होतं, तेव्हा मी या दिशेने इकडून जात होतो तेव्हा मला तुम्ही दिसलात. तर आता रमा म्हणते की तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना. रमा म्हणते की आता बरं वाटतंय का. तर अक्षय म्हणतो हो, आता मला बरं वाटतंय आणि माझं काम संपून मी इथून चाललो होतो तेव्हा मला तुम्ही दिसलात आणि तो सनीसुद्धा दिसला. रमा म्हणते की एवढे दुखत असताना अचानक तुमची तब्येतसुद्धा बरी झाली आणि एवढी बरी झाली की इथे येऊन तुम्ही सनीला सुद्धा मारलं. अक्षय म्हणतो की मी काय तुमचा पाठलाग करत नव्हतो आणि यापुढच्या तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि आता इकडे अक्षय हा अस्मित समोर येतो आणि हात करत म्हणतो की कसला आहेस रे तू. रमाला घेऊन इकडे आलास. रमा सक्षम आहे स्वतःला वाचवायला आणि तू काय फक्त रामाकडे बघत होतास की काय. तो सनी इथे आला, तुला एक सनकन त्याच्या कानाखाली नाही द्यावीशी वाटली का. अक्षय म्हणतो की ही छत्री आहे ना तुझ्याकडे, ती वापरायची, कुठे वापरायची ते शिक असे म्हणत ती छत्री ओपन करून अस्मितच्या हातात देत आता अक्षय अस्मितला रमासमोर उभा करतो आणि निघून जातो. इकडे आता जान्हवी ही आनंदकडे येते आणि म्हणते की अरे बेबी, एक खूप मोठी भयानक घटना घडली. तर आनंद म्हणतो की काय झालं जान्हवी, सरळ सांग. जान्हवी म्हणते की अरे मी बाबांना आणि रेवांना एका सिक्रेट मिशनबद्दल बोलताना ऐकलंय. तर आता आनंद म्हणतो की सिक्रेट मिशन आणि आपल्या घरात. जान्हवी म्हणते की ते बोलत होते की अक्षयला असं काही औषध द्यायचं की अक्षयची मेमरी परत कधीच येणार नाही. तर आनंद म्हणतो की व्हॉट, काय बोलतेस तू जान्हवी. तर जान्हवी म्हणते हो. आनंद म्हणतो की अक्षयची मेमरी. तर लगेच आनंद थबकतो. जान्हवी म्हणते की काय बेबी, अक्षयची मेमरी काय. तर आनंद म्हणतो की अक्षयची मेमरी तर लवकर परत यायला हवी होती. अगं किती दिवस झालेत ॲक्सिडेंट होऊन. आणि आता लगेचच जान्हवी म्हणते की बेबी आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल. इकडे आता शशिकांत आणि रेवा हॉलमध्ये बसून येरझऱ्या मारत असतात आणि शशिकांत आता सोफ्यावर बसतो. तर रेवाला काही चैन पडत नसतं. पटकन आता अक्षय दरवाजात येतो. अक्षयला बघताच रेवा अक्षयकडे धावत घेते आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय, कुठे गेला होतास, तुला बरं वाटत नव्हतं ना, बस ये बरं अगोदर. आणि आता रेवा अक्षयला सोफ्यावर बसवते. रेवा म्हणते की मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे आणि तुला बरं वाटत नसताना देखील अक्षय तू का गेला असेल. तर आता आनंद देखील तिथे आलेला असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे ओरडू नकोस बरं का तू. तर रेवा म्हणते की मला काळजी वाटते अक्षय तुझी, म्हणून मी म्हटले. तेव्हा आता अक्षय हसतो. तर रेवा म्हणते की आता हसला. तर अक्षय म्हणतो की मला एक जोक आठवला.
म्हणून मी हसलो, तुला नाही हसलो. अक्षय लगेचच आता रेवाला म्हणतो की जाऊ दे, माझं एक काम होतं ना म्हणून मी बाहेर पडलो, एवढी माझी काळजी करू नकोस. तर रेवा म्हणते की बघा ना बाबा कसा बोलतोय हा. आणि आता तेवढ्यात रमा ही बाहेरून आता दरवाजात येऊन सगळ्यांसमोर येते. सगळ्यांना बघत आता रमा म्हणते की बरं झालं तुम्ही सगळेजण मला इथेच भेटलात, तेव्हा मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं. तर सगळेजण आता रमाकडे बघू लागतात. रमा म्हणते की खरं तर तुम्हाला कसं सांगावं ते मला काही कळत नाही आहे. आत्ता मी अस्मितला भेटले होते आणि अस्मितने माझ्यासाठी मंगळसूत्र करायला टाकलं होतं. सगळेजण आता रमाचे बोलणे ऐकत असतात. रमा म्हणते की ते मंगळसूत्र आता त्यांनी मला दिलं असे म्हणत रमा ते मंगळसूत्र अक्षय समोर धरते आणि आता त्या मंगळसूत्रावर रमा स्मिथ नावाचे अक्षर असते. आणि ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आनंद सीमाला खुणावतो. सीमाला सुद्धा काही समजत नसते. तर आता लगेचच शशिकांत म्हणतो की वा क्या बात है. आणि आता इकडे रमा म्हणते की पण तुम्ही सगळे क्षण शांत का. तर आता रेवासुद्धा खूप खुश झालेली असते आणि रेवा म्हणते की वा खरंच क्या बात है. रमा म्हणते की अक्षय भाऊजी सांगा ना कसं वाटलं मंगळसूत्र रमा स्मिथ नावाचं. तर आता लगेचच अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सीमा म्हणते की अरे अक्षय आराम कर, तू ये ना इकडे चल बरं. अक्षयला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता रमा म्हणते की कसं आहे मंगळसूत्र. तर पटकन रेवा खुश होऊन ते मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते की वाव बाबा मंगळसूत्र खूप क्लास आहे. इकडे आता सीमा ही अक्षयला बेडरूममध्ये घेऊन येते. अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा अक्षय पाठमोरे अक्षयकडे बघा सीमा म्हणते की दुःख किती जरी लपवलं ना डोळ्यातलं अश्रू ते लपून देत नाही अक्षय. तुला काय वाटलं की रमाने तिच्या हक्कासाठी लढावं आणि त्यासाठी तू तिला नकार देतोय आणि लांब ढकलतोयस. तर आता सीमा म्हणते की तू तिला नकार देतोयस, तिला दूर ढकलतोयस. तुला काय वाटतंय की तू तिला विसरलायस. सीमा म्हणते की अक्षय तुला दिसत नाही का रमा तुझ्यापासून हळूहळू लांब होत चालली. सीमा म्हणते की ते काही नाही, आता तू वाटेल ते कर पण तिला तुझ्याकडे ओढून घे अक्षय. सीमा म्हणते की अक्षय तुझ्या या नाटकापायी तुझ्या खऱ्या आयुष्याचा खेळ होऊन जाईल. तर आता डोळे पुसत अक्षय म्हणतो की आई तुझं खरं आहे पण आता मी हे नाटक थांबवणार असे म्हणत अक्षय डोळे पुसत आता रमाच्या बेडरूममध्ये येतो. आणि आता अक्षय बेडरूममध्ये येताच रमा तिथे नसते. तेव्हा अक्षय रमाला हाक मारतो आणि आता तिथे रमा नसल्यामुळे अक्षय बाहेर जातो. तर रमा ही बाथरूममधून तिचे आवरून आता समोर येते. तेव्हा आता अक्षय दरवाजातून रमाला बघतो आणि रमासमोर येतो. तर रमा म्हणते की बरं झालं अक्षय भाऊजी तुम्ही आलात. बरं आता मला सांगा ना पुढं कसं करायचं म्हणजे माझा साखरपुडा माझं लग्न. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की रमा. तेव्हा आता अक्षयकडे बघत रमा म्हणते की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय काय, बोला काय बोलायचं ते. तेव्हा आता अक्षय तर तमाम करू लागतो. तर रमा म्हणते की काय ते काय बोलायचंय. आणि अक्षय खाली मान घालत म्हणतो की मी आत्तापर्यंत. तर तेवढ्यात रमा विचार करते की या क्षणाची मी कधीपासून वाट बघत होते आणि बोला पटकन. आणि तेवढ्यात आता अक्षय अशी हाक मारून रेवा तिथे येते. तर आता अक्षयचे बोलणे राहूनच गेलेले असते. रेवा म्हणते की अरे अक्षय किती वेळ झाला मी तुझी वाट बघते. तेव्हा आता अक्षय रेवाकडे बघतो. अक्षय म्हणतो की नकोय मला कॉफी. रेवा म्हणते की तुमची बायकोने प्रेमाने तुमच्यासाठी कॉफी केली तर तुम्ही असं काय बोलताय. तर आता रमा म्हणते की खरंच अक्षय भाऊजी तुमच्या बायकोने एवढी प्रेमाने आणली तर घ्या ना. तर अक्षय आता रमाकडे बघतो. रमा म्हणते की रेवा तुमची होणारी बायको आहे तेव्हा तुम्ही बायकोचं ऐकायलाच हवं. तर रेवा म्हणते की ते काही नाही अक्षय तुला कॉफी घ्यावाच लागेल. आणि आता लगेचच रेवाने ती कॉफी अक्षयकडे दिलेली असते. तेव्हा आता रेवाने जेव्हा ती कॉफी बनवलेली असते तेव्हा शशिकांतने त्या कॉफीमध्ये औषधाची बाटली टाकलेली असते. औषध टाकता क्षणी शशिकांत रेवाला म्हणतो की काही जरी झालं तरी अक्षयने ही कॉफी घेतलीच पाहिजे. आणि रेवा आता त्या कॉफीकडे आणि अक्षयकडे बघत असते. रेवा म्हणते की अक्षय तू आता ही कॉफी घेतली की तुझा खेळ खाल्लास. आणि आता कॉफी पिण्यासाठी अक्षय त्या कॉफीवरती फुंकर मारत असतो. आणि आता प्रेमाने अक्षय कॉफी पिणार आणि पीत आहे हे कळताच रेवा तिथून निघून जाते. इकडे आता अक्षयने ती कॉफी रमासाठी तिथेच ठेवलेली असते आणि अक्षय ही आता बाहेर जातो. तर आनंद आता अक्षयला त्याच्या बेडरूममध्ये बोलावतो. तेव्हा आता आनंद अक्षयला सगळे हकीकत सांगतो आणि म्हणतो की अक्षय अरे शशिकांतने आणि रेवाने तुला औषध
कसलं तरी औषध द्यायचं यासाठी प्लॅन केला आहे. तुला आत्ता रेवाने काही दिलं आहे का? तर अक्षय म्हणतो की अरे मला कॉफी दिली होती तिने, पण मी ती पिलो नाही, रमासाठी ठेवली आणि रमा जर ती कॉफी पिली तर, अशी भीती आता अक्षयला वाटलेली असते. इकडे आता बेडरूममध्ये ती कॉफी हातात घेत रमा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही ही कॉफी माझ्यासाठी ठेवली आणि मी तुमच्या प्रेमाखातर तुम्ही ठेवलेली ही कॉफी पिईल, असे म्हणत आता रमा ती कॉफी पिऊ लागते. पण इकडे अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो. पटकन आता रमाला थांबवण्यासाठी अक्षय आता रमाकडे धाव घेतो, तर रमा ती कॉफी पिऊ लागते. तर आता दरवाजात येऊन शशिकांतने औषध टाकलेली ती कॉफी पित असलेल्या रमाला अक्षय कसा थांबवतो आणि आपला प्रेमाचा इजहार अक्षय आता रमाला कोणते सत्य सांगून करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.